आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। प्रकल्प म्हणजे नक्षत्र। विधानसभेचा बेगोल वाजलेला आहे आणि भूमपरांडा वाशिम मतदारसंघातून प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत हे शिवसेना शिंदे गटातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्याच पार्श्वभूमीवर 8 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परांडा तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत प्रचारसभेच्या निमित्ताने। तर आपण आज आपल्यासोबत धनंजय सावंत आहेत। मला सांगा, प्रचाराची कशी तयारी चालू आहे, कसं नियोजन असणार आहे? आपण तर बघताय, ज्या दिवशी आपले या राज्याचे लाडके आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी फॉर्म भरला, त्या दिवशी ते विजयी झाले आहेत। फक्त विजयाची घोषणा करायला म्हणजे 8 तारखेला या राज्याचे लाडके मुख्यमंत्री येत आहेत। तयारी तर आपण बघताय कशी चालू आहे, कशा पद्धतीनं नियोजन आहे, कार्यकर्ते कसे आहेत। आणि हे इलेक्शन हे मतदारांनीच हातात घेतलेलं आहे, कारण मतदारांना विकास पाहिजे। विकास कोण करू शकतो तर तानाजीराव सावंत साहेब। त्याच्यामुळं आमचा विजय, तयारी हे सगळं एकत्रच आहे। मला सांगा सावंत साहेब, त्या दिवसाचं मुख्यमंत्री ते एकंदरीत काय वेळापत्रक असणार आहे, कुठे कुठे जिल्ह्यामध्ये सभेचं नियोजन वगैरे काय आहे का? बघा, मी हा धाराशिव जिल्ह्यातला भूमपरांडा वाशिम विधानसभा मतदारसंघाचं नियोजन आम्ही सगळेजण, आमचे जिल्हा प्रमुख दत्ताना साळुंखे आणि त्यांच्या जोडीला आम्ही बघतोय। त्याच्यामुळं आमच्याकडं या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय लाडके मुख्यमंत्री येत आहेत। ते साधारणतः 12, सव्वा 12ला इथं पोचत आहेत आणि त्यांची सभा सुरू होईल त्यानंतर, आणि 2 वाजता त्यानंतर कळते की बार्शीसाठी सभा आहे। त्याच्या अगोदर ते मला वाटतं धाराशिवला येत आहेत, करमळ्याला पण दौरा आहे त्यांचा, उमरग्याला आहे, तुळजापूर, म्हणजे धाराशिव जिल्ह्यात 4ही विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या ह्या 8 तारखेला जाहीर सभा होणार आहेत। एकंदरीतच काही लोकांकडून असा संदेश दिला जातो की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं आहे, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय नेरेटिव्ह सेट करायचा, काय करायचा, आजपर्यंत केलं ना त्यांनी, भावनिकतेवरती इलेक्शन नेले, मग विकास काय केला नाही। धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती, इलेक्शनच लोकांनी हातात घेतलंय। लोकांचीच इच्छा तानाजी सावंत परत आमदार झालं पाहिजे, मग इथं धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आली कुठून? म्हणजे आम्ही विकासावर बोलतोय ना, त्यांनी विकासावर करावं ना, काहीतरी बोलायचं, काहीतरी हे करायचं, हे योग्य नाही असं मला। तरी आपल्यासोबत धनंजय सावंत होते, त्यांनी सांगितलं की विरोधकांनी विकासावर बोलावं आणि तानाजी सावंत साहेब हे 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळणार।